आपण प्रार्थना करूया. परमेश्वर सतत दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वर आपल्या सर्वांचा न्याय करणार, त्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या सर्व कर्माचा पश्चाताप करायचा, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पश्चाताप करायचा. कारण परमेश्वर आपल्या सगळ्यांचा न्याय करील आणि हा न्याय शेवटच्या काळामध्ये आपण आलेले आहोत. हे शेवटचे जे 40 वर्ष हे आपल्यासाठी 2060 मध्ये पश्चाताप ही देणगी म्हणून देण्यात आली. जो देवावर प्रेम करतो त्याला कळते की शेवटचा काळ कोणत्या अडकेचा येणार आहे, कशा पद्धतीचा येणार आहे. ज्यांनी पवित्र शास्त्र जर वाचलेलं आहे आणि त्याच्यावर खऱ्या मनाने मननचिंतन केलेलं असेल तर त्याला ही ऐतिहासिक गोष्टी माहिती पडेल. कारण देवाच्या ऐतिहासिक गोष्टी त्या आपल्या नाही किंवा मानवाच्या काल्पनिक गोष्टी नाही. या युगाची येण्याच्या समाप्तीचं पूर्ण जे चिन्ह दिलेलं होतं, जे न्यायाचा अनुभव दिलेला होता, येशू येणार आहे, त्या विषयावर त्या अनेक अध्यायामधून अनुभव घेणार आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला एक अध्याय देत आहे, त्याच्यातून तुम्ही पूर्ण मनपूर्वक आत्मपरीक्षण करून शेवटच्या काळात ती अनुभव घेणार आहे. तर ती बरीचशी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत वाचायला फार कठीण जाईल, बरोबर. आणि प्रभू येशू येणार आहे ते त्याने सगळी ऐतिहासिक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु जुन्या करारापासून सुरुवात केलं, एचकेल जर वाचलं, एशिया जर वाचलं, हनुमान वाचलं, आर्या दानियल वाचलं, जकर्या वाचलं, मलाकी वाचलं, आमोस वाचलं, तर आपण अनेक बायबलचे मुद्दे आहेत. त्याच्यात बऱ्याच पुस्तकामध्ये ते ऐतिहासिक गोष्टी इतक्या सुंदर दिलेल्या आहेत की येशूच्या शेवटच्या काळाचं शेवटचा मार्ग कसा आहे आणि पूर्ण प्रकटीकरणाविषयी काढून घेतले आहे. त्याच्यानंतर मध्ये 24:13-21 तरी त्या गोष्टी दिल्या. परंतु आता त्या न्यायाच्या काळामध्ये आमच्या प्रत्येकाला कशा प्रकारे शिक्षणाचा अनुभव जो आहे तो घ्यायचा आहे. तर एक वचनापासून सुरुवात करूया की आम्ही या जीवनात मध्ये 16-26 वचन दिलेले, जगात सर्व कमावला आत्मा देवाजवळ नसेल तर फायदा नाही. तुमच्या शरीरासाठी सगळ्या प्रश्न आहेत, गरजा आहे, खाणं आहे, पिणं आहे, बसून सगळं आहे. परंतु एक आपल्या स्वर्गासाठी काही न्यायाच्या दिवसाची गरज आहे. ती आपण जरा मध्ये 25 अध्याय 31-46 पर्यंत पहिलं एक वचनाद्वारे वचन घेऊया. येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र तो आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसहित येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर तो बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र. आता आपल्याला प्रत्येक राष्ट्र आहे, हे राष्ट्र आपल्याला दिलेलं आहे. या राष्ट्रामध्ये आपण लोक आहेत. मग आपल्याला एक जबाबदारी दिली, तुम्हाला जबाबदारी आहे, मला जबाबदारी, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी दिलेली आहे. मग ही जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांनी सत्य, प्रामाणिक, वचन, नियम, आज्ञा याच्या दोन्ही ती पाळली पाहिजे. पण आपल्याला देव सर्व गोष्टीची जबाबदारी देतो. त्याच्यानंतर मग आपली जबाबदारी काय करते, निघून जात असते. कारण आपली संगत त्या देवाबरोबर नसते. म्हणून त्या संगत चुकीची असली का आपल्याला दिलेली जबाबदारी आपण देवाची आणि नाकारल्यामुळे आपला विश्वास जो आहे तो देवावरचा कमी होतो आणि जगाच्या अनेक गोष्टीचा मला तो आपला विश्वास होतो. तर पण चल पुढे बघूया. सगळ्यांना जमवणार, तुम्हाला मला सगळ्यांना एकत्र करणार.
ज्याने चांगलं केलेलं आहे ते देवाबरोबर बसेल, ज्याने वाईट केले ते अधोलोकाबरोबर बसेल. म्हणून देवाने आपल्या सगळ्यांना पाठवलेलं आहे ते फक्त चांगलं करावं या दृष्टीने पाठवलेलं आहे. मग हे चांगलं जे आहे ते आमच्या सगळ्यांना ते करता आलं पाहिजे. आता जर आम्ही हे चांगलं केलेलं नाही तर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या घटना किंवा चांगलं शिक्षण किंवा चांगले नियम हे आपल्या जीवनामध्ये ते दिसतात. कारण केलंच नाही तर येणार कसं? तर आपल्याला पहिलं प्रथम माणूस जीवनामध्ये जो प्रश्न पैदा करतो तो खाण्यासाठीच करतो. आपण पण खावं आणि गरजवंतांना पण द्यावं. परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली, उत्पत्ती पहिला अध्याय जेव्हा बघितलं तर त्यावेळेला सर्व बघत गेलं. त्याच्यानंतर शेवटला मनुष्य बनवला. तर माणसाला का बनवला? कारण माणसाने देवाच्या सांगण्याप्रमाणे वागावं. आता मी तुम्हाला घडवलंय, योहान 15:16 मध्ये काय सांगितलं? तुम्ही मला घडवलं नाही, मी तुम्हाला घडवले, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळ टिकावी. आता मी जर तुम्हाला शिकवतो, बरोबर, मला देवाने शिकवलं, मी देवाला सांगणार मला तुम्ही शिकवा, मला काय माहिती नाही. आता हे बायबल आहे म्हणून मी वाचू शकतो, मी शिकला नसता तरी काय वाचलं असतं. तर ज्ञान आणि बुद्धी हा पवित्र आत्माच आम्हाला देतो. मग त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, प्रेरणेच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे आम्हाला दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी करण्यास शिकवता आल्या पाहिजे असं आम्हाला शिक्षण. त्याच्यात आमचा कोणता स्वार्थ नसला पाहिजे. तर आमच्याद्वारे तुमचं कार्य इतर लोकांना प्रसिद्ध व्हावं आणि त्यांनी पण विचार करावा की ह्यांना देवाने निवडले तर आम्हाला पण देव निवडला. तर आम्ही सुद्धा देवाच्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि असंच काम केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने योहान 15:16 तेच सांगितलं, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले, नेमलेलं आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळं टिकावी. आता ही जी फळं असतात ती काय आहे? फ्रीज मध्ये ठेवणारी आहे का? नाही. चांगला स्वभाव, चांगले गुण आणि चांगली बुद्धी. आता प्रत्येकाला परमेश्वर निवडतो. निवडताना तिथे जाती धर्म नाही, मानव जात एकच आहे, त्याची जात चेंज होत नाही. पण मानवाच्या दृष्टीमध्ये अहंकार आहे तो त्या दुसऱ्या जातीचा. हल्ली भेदभाव तयार होतो. कारण सृष्टी पहिली सुरुवातीलाच उत्पत्ती 1:27 मध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येक मनुष्य देवाचा प्रतिरूप आहे. जो मनुष्य आहे त्याच्या नाकापुढ्या देवाने उत्पत्ती 2:6 श्वास टाकला तेव्हा तो मनुष्य झाला. बिगर मनुष्य असा नाही, बिगर श्वास आहे त्याच्यामध्ये आणि तो मनुष्य होत नाही. तर तुम्हाला ना मला आध्यात्मिक गोष्टीचं शिक्षण घ्यायचं. आपण सगळे शरीराचं शिक्षण घेतो, खायचं प्यायचं, पार्ट्या प्रोग्राम, मोज मजा. हो, इच्छा आहे शरीराला खाण्याची, खा, काही खा. कारण बायबल मध्ये स्पष्ट लिहिली नाही. नुसतं सफरचंदच नाही बनवलं, डाळिंब पण आहे, बरोबर. आंबे पण आता सीझनला आंबे आहेत, जांभळा आहे, कर्दा आहे, बाकी काय माहिती नाही, हळदी आहे, पण आहे. सगळं प्रकारचं खायला देवाने दिलेलं आहे. कारण एक खाऊन कोणाचं मन बसणार नाही, हळदी आहे. पण देवाच्या बाबतीत एकावरच विश्वास ठेवावा लागते, श्रद्धा ठेवावी लागते ना, एकाच्या शिक्षणानुसार चालावं लागते. योहानमध्ये 17:3 त्याने दिलेले एकच जो देव प्रभू येशू त्याला ओळखायचा. पौलाने काय सांगितलं? करेली करस 11:1 मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात. म्हणजे त्यांना शिकवताना त्याच्या अनुकरणात राहायचं. कोण तुम्हाला शिकवतो किंवा घडवतो तो दुसऱ्यांचं अनुकरण नाही करायचं. जो आपल्याला मार्गदर्शन करतो, शिकवतो. आता हा तो शेवट काळ आहे ना, तर या शेवट काळामध्ये विश्वासापासून दूर करण्यासाठी बरेचसे लोक आहेत. मी तुम्हाला अगोदर कोणला प्रकटीकरण वाचा, कारण का 12:12 मध्ये ते दिले आणि 13 अध्याय की जे देवाचे जे लोक आहेत निवडलेत ना त्यांना 7वा दिवस. म्हणून मग ते 24 अध्यायामध्ये तोच प्रश्न आहे की खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ठेवतो. तुम्हाला तुमच्या सत्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? कोणी खोटं करू, कोणी निंदा करू, कोणाचं नफरत करू, कोणाचा द्वेष करू, कोणाचे हेवा करू, असं तो देव बघेल. तुम्हाला त्याच्यात पडायचं. तुम्ही फक्त काय बघायचं आहे की देवाने मला कसं घडवलेलं आहे,
मला जेवढं चांगलं करता येईल तेवढं. आपली विचार कसे रोज ठेवायचे माहितीये का? मला ह्याचं चांगलं करायचं आहे, मला त्याचं चांगलं करायचं आहे, मला हे द्यायचं आहे, त्याला ते द्यायचं आहे, ही वस्तू त्याला द्यायला पाहिजे, ती वस्तू त्याला द्यायला पाहिजे, त्याची ही गरज आहे, त्याची ती गरज आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा देवाविषयीचे करत बसतील तेव्हा देव तुम्हाला ना त्याच्यातून त्याच्या शिक्षणाचा अधिक अधिक वाढ करायला सुरुवात करेल आणि तुम्ही ते शिक्षण देता देता ते लोक देवाबरोबर वाढायला सुरुवात करेल. पुढे वचन घे. आणि मेंढरास तू आपल्या उजवीकडे काय. आता जे चांगले व्यक्ती आहेत ते देवाच्या उजव्या बाजूला बस. आता येशू ख्रिस्त उजव्या बाजूलाच बसला की नाही, कारण त्यांनी चांगलं केलं म्हणून. या पृथ्वीमध्ये परमेश्वरने आपल्याला चांगलं करायला जन्म दिला, वाईट करायला जन्म नाही दिला. आज प्रत्येकाला देवाने चांगलं एक गिफ्ट दिलेलं आहे, ही देणगी दिलेली आहे. याचा वापर प्रत्येक व्यक्तीने तो केलाच पाहिजे. आता तुम्ही जर चांगलं नाही केलं तर तुम्हालाच दुःख येणार. मी जर चांगलं नाही केलं तर मलाच दुःख येईल, मी जर वाईट केलं तर मलाच ते भोग लागेल. कारण आपण मनुष्य काय करतात, माणसाच्या हातातून सुटतील पण त्याच्या हातातून कोणी सुटणार नाही. आपल्याला दिलेली पूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी नेहमी पाळता आली पाहिजे. काय सांगते? आपल्या उजवीकडे म्हणे बघा काय सांगते, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून बघा तुम्हाकडे सिद्ध केलेले आहे ते वतन घ्या. आता आपल्या पित्याने आपल्याला सिद्ध केलेलं जे वतन आहे ते घ्यायला सांगितलं. चांगलं केलेलं आहे ते घ्या, पहिले ते सोडा. आता आपण सगळे लोक असतात, कोण धर्म बघतो, अनेक धर्माची नावं स्थापना केली, पण तो कोणताही मनुष्य जो आहे तो बाबाला हाक मारतो की नाही? सगळी धर्मी माणसं ठेवा, तो बाबाला हाक मारेल. कोणी इंग्लिशमध्ये डॅडी सांगेल, बरोबर, बाबा ना. प्रत्येक मनुष्य जो आहे ना तो बाबाचीच आठवण करतो, आईची आठवण करतो. दोन व्यक्तीची आठवण नाही, बाकी कोणाची आठवण नाही. आलेली आहे कारण परमेश्वराने सर्व व्यक्तीला एक स्वर्गीय बाप दिले. म्हणून एक प्रार्थना करायची कोणी म्हणते चालूपासून की आमच्या स्वर्गीय बाबा तुझे राज्य आमच्यामध्ये येऊ, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुमची इच्छा आहे, आमची नाही. समज. मग हर एक व्यक्तीला एक दुसरा बाप आहे, खोटं बोलणारा योहान 8:44, तो लबाड आणि लबाडीचा बाप. म्हणजे जेव्हा तुम्ही खोटं बोलतो तेव्हा तुमचा बाप बदलतो, तुम्ही सत्य बोलतो तेव्हा तुमचा बाप म्हणजे दावीस. तुम्ही नाही बोलणार, तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा बोलणार. तर अशा काही घटना आहेत, असं काही शिक्षण आहे ते लिहा. बघा तो काय सांगतो, मी भुकेला होतो तेव्हा मला खायला दिलं. आता कोणाकडे काहीच नाही खायला, बरोबर, तर त्यानं देणं गरजेचं आहे. म्हणून त्याने काय सांगितलं, प्रभू काय सांगते, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिला. हार देणार, नारळ देणार, मेणबत्ती देणार, अगरबत्ती देणार, काय काय देणार तुम्ही त्याला, तो देव नाही मिळत, तो मानवाचा देव आहे. आणि मानवाच्या देवाला काय करता येत नाही, तो घेतो. जो पैसा तुम्ही या मूर्तीकडे यूज करतात ना तेव्हा गरिबांसाठी करा, मग देव तुम्हाला देतो की नाही बघा. कारण हे धन शैतानी धन होते, ते नाशवंत धन आहे, त्याच्यात कुणाचा फायदा होत नाही, त्या देवाचा पण फायदा होत नाही, तुमचा पण होत नाहीये, ते शैतानाचा फायदा होतो, कचऱ्यात पडलं जाते. मग तो देव कसा आपल्याला परमेश्वर देईल की तुला मी पैसे देतो, तुझ्या धंद्यावर मी आशीर्वाद देतो, असं नाही करू शकत. त्याचं धन शैतानी आहे, ते सगळं मिळेल पण हातामध्ये टिकणार नाही. म्हणून त्याने काय सांगितलं, मी भुकेला होता. म्हणजे तुम्ही देवाला देतात ना, पण कोणाला
कनिष्ठ ज्याच्याकडे नाही ते जर वचन वाचा, मग कोणत्या देवाला तुम्हाला काय वावायचं आहे, काय ठेवायचं आहे, तुम्ही स्वतः विचार. जसा तुम्ही आहेत ना तसा मी पण होता. मी पण हार घालायचा, मेणबत्ती घालायचा, अगरबत्ती घालायचा, नारळ ठेवायचा, नारळ फोडायचा. पण देवाने कधी माझ्याकडून नारळाचा पाणी पिला नाही, कारण त्याच्या तोंडाला जीभ आहे, पण तो जिभीने त्याला चाटता येत नाही. तोंड काय उघडता येत नाही ना, हातात काय ग्लास घेता येत नाही. कधी कधी आपण बघा हातामध्ये काठी असते देवाच्या, पण काठी घेऊन तर पाठीमागे लागत नाही. हालेलुया. तो फक्त दम देतो. जर लहान घेऊन नाही आला ना तर काठीने मारेल. हालेलुया. हे देव नाही, मानव आकार आहे, माणसाची कला आहे. बरोबर. एक झाड तुम्ही लावतो ना, ते झाड लावल्यावर आपोआप फळ देते. त्या परमेश्वराने त्याला बनवलं. पण तुम्ही जे काय करतो त्याला लिपस्टिक लावतो, बरोबर, गळ्यात दागिने घालतो, हे सगळं व्याध आहे. आता बरेच काळ येईल त्या वर्षी, तर प्रत्येकाने ते सावध करायचंय. तो खर्च त्याला करतात. आपल्या बाजूला कोणतरी गरीबच असतो, गरजवंत असतो, भुकेलाच असतो. त्या व्यक्तीच्या बाबतीत थोडासा विचार करावा. 10 रुपये देव, 5 रुपये दिले तरी बस, काहीतरी खायचे. तो तहानलेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो मला घरात घेतले. काय जेव्हा खरोखर एखादी गरजवंत व्यक्ती आहे, त्याचं कुठेच ठिकाण नाही, तेव्हा तुम्ही त्याला सहारा दिला जाते. देवाशी सांगतो तुम्ही मला घेतला. देव आपल्याला काय सांगते की तू माझा स्वागत. हालेलुया. एक दिवस एक साधू आहे माझ्या घरामध्ये मागायला. सांगितलं मी पैसे दिले. तो आला, मी सांगितलं जेवण द्या. आमच्या आईने सांगितलं जेवण दे. तो जेवला वगैरे घेतला, पाणी वगैरे दिला आणि तो गेला. थोडं पुढे गेला, तो गायब झाला. पण त्याने जायच्या अगोदर काय सांगितलं असेल, या मुलाला कधी कमी पडणार नाही. माझी परीक्षा होती, कारण मी माणसात देव हार ना मेणबत्तीत नाही बघत ना मूर्तीमध्ये बघत. पहिला बघत होतो, पण आता कोणताही गरजवंत, जरी माझी गाडी पुढे गेली तर रस्त्याला माणूस चालत असेल, गाडी पाठीमागे 2 किलोमीटर लांब गेला असेल, मन खाते ना कधी चुकून गेला असेल पुढे साईडच चान्स नाही गाडी घ्यायला बाजूला, किंवा फार मुश्किल आहे. त्यामुळे देवाकडे क्षमा मागतो की देवा त्याला कोणीतरी मी चुकी. हालेलुया. कोणता मनुष्य गरीब जेव्हा आपल्याला दिसते तिथे थांबा न त्याला द्या. तुमचा मित्र भेटला, अरे हे चहा नेतील ना का हॉटेलमध्ये, नेतील का नाही नेतील, मग तो पण हा विचार. देवाला बघायचं असेल तर त्यांनी देवाने दाखवलं तर बघ, तुम्ही एखादा तिकडे काहीतरी मूर्ती ठेवलेली आहे बघितलं तर त्याला असं करणार की नाही. मग तो जर मनुष्य आहे, तो देव आहे चाललाय, तर तुमच्या दृष्टीच पडलेला आहे. देवा धन्यवाद, दे देवा हे घ्या, या गरजवंताला. तेव्हा मी सांगेन की तुझ्या घरात प्रगतीसाठी जा, तुला कधीच कमी पडणार. अरे आपली परीक्षा आहे ना, कधी कधी खिशात आपल्याकडे काही नसणार तरी वाचत वांधा नाही, हे घे, आता हे तुझ्यासाठी होतं रे, घे. मी कोणत्या धर्मात उल्लेख करत नाही, मी मानवात उल्लेख करतो. हा माणूस आहे, देवाचा आहे, याला मला हे द्यायचं. पण ही दुनिया तुम्हाला अनेक लोक शोधतील किंवा सापडून, बरोबर. पण तो कोणत्याही धर्माचा असू दे, त्याला वाटते तुम्ही ह्या देवा मला याची ओळख नाही म्हणून या देवाचा दावा करून तुम्ही त्याचा करून दे त्याला. तुला माहिती नव्हतं ना, मग त्याचा प्रश्न नफरत करू नका. तो पण एक दिवस तुमच्या सारखाच वगैरे तुमच्या शिक्षणामध्ये बस. आम्ही काय करतो, प्रार्थनेत आले तरी नीला करतो. तो बोलतो मी प्रोटेक्शन आहे, रोमन कॅथलिक आहे, मी आहे ते आहे. देवाने तुझ्या डोक्यावर शिक्का मारलाय का तू कोणत्या धर्माचा आहे. धर्म म्हणजे काय माहितीये का, प्रेम. योहान 3:16 लोकांच्या चांगल्यासाठी धावून जा. मध्ये काय केलं, लूक मध्ये आपण 1:26
सुरुवात केली तर एलिझाबेथ तिला भेटण्यासाठी निघाली आणि तिच्या बहिणीनेच तिला सांगितलं, प्रभूच्या मातेने माझ्याकडे प्रभूची माता, चांगलं करणारी प्रभूची माता, हा मान मला कुठून? आम्ही मूर्तीला सन्मान करतो, मूर्तीला सन्मान नाही करा. गरीब आहे, गरजवंत आहे. माझ्या वडिलांचं एक शिक्षण आहे, तुझ्याकडे काही मागायला त्याला मनाई करू नका. तुझ्याकडे नसेल त्याला सांग, प्रयत्न करतो, तू पण कर, कुठे असेल ते भेट. अशा घटना आपल्या सगळ्यांना घ्यायच्या. बघा, ज्या व्यक्तीकडे वस्त्र नाही त्याला मी वस्त्र. आपलं नाही. बघा, हातात जी काय असेल, पहिला माझ्या हातामध्ये घड्याळ होत, घड्याळ. तर एक माणूस होता, तेव्हा मी प्रार्थनेत होतो, नुसतं असा तुमच्यासारखं येणं जाणं होतं. तर मी काय केलं, खिशामध्ये ते घड्याळ होतं माझ्या हातात, पट्टा निघायचा नाही. तर एक माणूस होता, तो काम करत होता, त्याच्याकडे घड्याळ नाही. तो टाइम विचारतो तिथे, अरे हे घड्याळ घे तुला. अरे कारण मी घड्याळ बांधलं का पडते, घड्याळ बांधलं का पडते, माझ्या हातात घड्याळ लागते. राव दे, हे तुलाच ठेव झालं हे सांग. ते कारण ते घड्याळ त्याच्यासाठी होतं, ते माझ्यासाठी. तेव्हापासून माझ्या हाताला घड्याळ. अरे ना मी हातात अंगुठ्या घालत ना हातामध्ये घडी. कारण ज्या परमेश्वराने एवढं मोठं सामर्थ्य दिले, या जगाची वस्तू हाताला घालून काही फायदा नाही. त्या गळ्यात एक चेन आहे, ती कशाला माहितीये का? देवदर्शी काय असलं तर ती सुधरू जाईल. माझी आई नेहमी प्रार्थनेला जात असताना मला सांगायची, तिथे गुंडे लोक होते ना, ते गुंडे लोक रस्त्यामध्ये पकडायचे ना, दागिने काढायचे, कोण पकडेल. तर मी जाताना आईला सांगितलं, आई हे बघ, मी तुझ्या घरात आहे, तो तुझा आहे, घराच्या बाहेर मी देवाचा आहे. हे देवासाठी गेलं तरी काय वाटणार नाही, पण आजपर्यंत मी आहे आणि त्यापर्यंत माझ्याकडे. हालेलुया. मी सर्व माझं शरीर, आत्मा, संपूर्ण हे सगळं परमेश्वराचं आहे. कारण माझ्या जोडीला येणारा काय नाही, ते मी कशाला त्याच्यात मन लावू. गरीब आणि गरजवंतांसाठी जे आहे ते करणार. अनेक ठिकाणी बरेचसे माझे प्लॅनिंग आहे, पण बघा, कोणाला चांगलं करायची इच्छा असते, त्याच्यापेक्षा काही नसते. पण ज्याच्याकडे सगळं असते तर त्याला करायला इच्छा होते. म्हणून आप कमाय आणि बाप कमाय मध्ये फरक आहे. स्वतः जो करत असतो त्याला खूप इंटरेस्ट असतो, पण त्याच्याकडे तेवढं दर असते, असे असते. मला वाटते खूप काय करायचं, पण त्याची इच्छा असेल तेव्हा मी करेन, पण जेवढं होते तेवढं मी करतो. कारण चांगलं केल्याने चांगला फायदा होतो, स्वर्गापर्यंत सगळं काही जमा होते. वाईट केल्याने नरकात जाण्यासाठी जागा होती. आता थोडीशी गरमी आहे तर आपल्याला गरम वाटते, त्या अग्नीमध्ये जाईल त्याची काही परिस्थिती. म्हणून ज्या गोष्टीकडे लक्ष देता येईल तेवढं द्या, काम करा. कसे ते, मी आजारी होतो, तुम्ही माझ्या भेटीला आले, मी बंदिशाळेत होतो, तेव्हा तुम्ही माझ्याकडे आले. प्रत्येकाला सहकार्य करणं गरजेचं आहे. देवाने शिकवलेले ते नियम आहे. आता प्रभूचे न्याय सुरू होते. आता न्याय तुम्ही आणि मी नाही देणार. सगळे न्यायाधीश पण थकले गेले आजच्या काळात, कारण सैतानाने सगळ्यांना पकडले. रिश्वती माणसं बनलेली, ज्याचा पैसा त्याचा न्याय. आज सत्य नष्ट झाले, पण नष्ट होत नाही. म्हणून सूत्रसेठ 96:13 प्रत्येक लोकांना जपायचं आहे. म्हणून मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. कोणता अधिकारी आहे ना, रोमक्रस 13 कोणता अधिकारी असू दे, आपण प्रार्थना करायची. त्याच्यातून न्याय सत्यच निघाला. पोलिसांसाठी, मंत्री लोकांसाठी, जजसाठी, वकिलांसाठी, हर मानवासाठी, देवाच्या सेवकासाठी, देवाची प्रार्थना करा. सगळ्यासाठी प्रार्थना करा. का? तो काही दुश्मन आहे, त्याला सैतानाने पकडलं तर तुम्ही सैतानाला सोडा नाही. त्याला बोलायची इच्छा वेगळी आहे, पण करायचं त्याच्याकडून वेगळं आहे. कारण मोहात पडलेल्या माणसाला मग कोणी काही असू दे, त्याला कोणाची चिंता नाही. पण शेवट न्याय आहे.
शेवटला सगळ्यांना सत्य समजते म्हणून सगळ्यांसाठी प्रार्थना. कारण आज देशामध्ये आपल्या शैतानाने भरपूर मोठ्या प्रमाणात एंट्री केली आणि बरेचसे नेते लोक, पोलीस लोक, अधिकारी लोक यांना सुद्धा पकडले. म्हणून आपली प्रार्थना अशा लोकांसाठी पाहिजे आणि त्यांनी जी शपथविधी घेतलेली आहे, जी निर्णय घेतलेला आहे, ते निर्णय त्यांच्यातून चांगल्या रीतीने व्हावे म्हणून प्रार्थना. बाकी काय दोष करू नका, निंदा करू नका, नफरत करू नका, काहीच करू नका. त्याला देवाने निवडले ना तर देव त्यांच्यासाठी सांभाळ करणार, त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. का? ती माणूस आहे. तुम्ही चुकता, ते नाही का चुकणार, सगळं म्हणून चुकतो. म्हणून चुका करणारा शैतान आहे. म्हणून ह्या सगळ्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यानंतरच 13 तेच दिलेलं आहे. म्हणून आपण प्रार्थना केली ना तर आपला देश एकदम फुलासारखा होईल. गुलाब फुललं गेलं पण पानं त्याची गेल्यानंतर त्या गुलाबाचं नावच खतम झालं. तसं हे जीवनाचं कार्य आहे. हरेक 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 माणसं येतात, हरेक म्हणजे लोक होतात, पण जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याला प्रार्थनेची गरज आहे. जर आपली प्रार्थना त्यांच्या पाठीशी नसेल तर कोणताही राजनीती कार्य करू शकत नाही. त्याला ही पवित्र शास्त्राची जास्त गरज आहे. कारण येशू राजा असताना, या जगाचा राजा असताना, तो धनवान असताना तो गरीब झाला. त्यांनी सर्व काही देऊन बाप स्वर्गीय बापाचा एक पुत्र होता. विचार करा, एक सुंदर जीवन, आपलं काही नाही या पृथ्वीमध्ये विचार करायचा आणि सेवेमध्ये हात घालायचा. हे जोडीला येणार नाही. लोकांसाठी ठेवा, माझ्यासाठी. मी हाच विचार करतो. आणि अनेक ठिकाणी एवढा पैसा आहे पण शांती नाही. पैसा आहे पण शांती नाही. मी जेव्हा फिरतो गरीब लोकांमध्ये, ती लोकांची आर्थिक परिस्थिती खाण्याची वाटते काहीतरी करावं. मला तरी असं वाटते, या वस्तू आहेत ना आता या सगळ्या भूकंपामध्ये तुटणार आहे. घर, दार, बंगले, बिल्डिंग हे आपण बांधतो, जरा आता थांबवत ना. गरीब आणि गरजवंत लोकांसाठी जेवढं काय करतात तेवढं करा, कारण की आता भूकंपामध्ये ते पडणार आहे. कारण स्वतः प्रभू येशूने भविष्यवाणी दिलेली, लोकमध्ये सध्या 5% ते चिऱ्यावर चिरा नाही. म्हणून मी आता विचार काय करतो, हे बनवण्यापेक्षा कोणाला काहीतरी छोटस राहण्याची सुविधा, एक घर, एक व्यवसाय, एक धंदा काहीतरी करू. आणि मी झाडं लावायची जास्त निर्णय घेतलेला. झाडं लावा, कारण पुढे जे दिवस येणार आहे ते उन्हाने करपून जाणार. कारण झाडच नसलं तर पाऊस नसणार. एक मला वाटते स्लॅब खाली असते, आपला कुंड्या ठेवायला झाडं लावावं काय मुश्किल आहे. 5 वर्षापर्यंत काही तुमच्या स्लॅबच्या खालून येणार नाही, घाबरून नका. मोठ्या ड्रम मध्ये ठेवा, मस्त जाती जातीची फळं मिळतील 5 वर्ष. मला वाटत होतं माझा स्लॅब असतं तर मी तेच केलं. अगदी घरात वाढी कर. बरेचशा लोकांच्या घरात स्लॅब आहे वरती, थोडीशी माती टाका प्लास्टिक टाकून ना, त्याच्यावर कोथिंबीर टाका, पालक टाका, मेथी भाजी टाका. घरात स्लॅबला पण थंडावा होईल आणि तुमच्या स्वतःला पण थंडावा होईल. भाजी मी अनेक ठिकाणी बघतो शोची झाडं लावलेत. मला असं वाटते की कम्प्लिटली रोडच्या बाजूला ना पेरू, चिकू, आंबे काही झाडं आहेत, ही लावा. शोची झाडाने काय करेल, नजर लागते तिकडे पण लागते तिकडे पण लागते. काय सगळेच काय दगड मारणारे आहेत का तिकडे? पडलं उचललं तर रस्त्यावर जाणारा मनुष्य कोणतरी. मला खूप वाटते एक जागेचा तुकडा सुद्धा खाली ठेवायचा. माझं खूप मोठा प्लॅनिंग आहे. जर देवाची त्या दिवशी इच्छा होईल बघा वाचेल. का? कारण मला एक नवीन सृष्टीचा निर्माण करता बनवलेला आहे. हालेलुया. ज्या आदामाने सगळं लुटून खाल्लं सैतानाच्या हातातून घेतलं. हालेलुया. म्हणजे सैतानाने आदामाच्या हातातून काढून घेतलं असं सांगतो. हालेलुया. सर्व अधिकार परमेश्वराने दिलेला होता. लोकांसाठी महत्व आहे. आज आपल्या जीवनामध्ये एक शिका, असं करा कोणाला तरी काहीतरी करून द्या की त्यांनी जेव्हा त्या झाडाचं फळ खाल्लं ना ते तुमच्या आठवणीसाठी. समजलं?
येशूने लोकांना हे संदेश दिला होता, हे सल्ला दिलेला होता, पण लोकांना समजलं नाही. येशूने लोकांना रोजची भाकरीचा हाच संदेश होता, हाच सल्ला होता, पण लोकांना समजलं नाही की भाकर घ्या आणि खा, ही तुमच्यासाठी, तुम्ही झाडं लावा ती दुसऱ्यासाठी. कारण तिथे चपाती बनवायला घ्यायची 900, 950, 1000 रुपये टाकी लागते, त्याची गरज नाही ना. एक पेरू सुद्धा पिकलेला आहे, ते वरून खाली पडते, पण ते खायला आम्हाला मुश्किल आहे. म्हणजे तुमच्यात चोरी पण नाही म्हणा, ते पडले ना उचला ना. सुंदर जीवन आहे, सुंदर जीवन आहे. मी ते वाढी लावले त्याच्यामध्ये तसं मी नाही खात, पण लोकांना सांगतो खा, कारण तुम्ही खाला तर. येशूने पण बघा भाकर वाटप केलं, खाल्लं नाही, मी पण लोकांना देतो ना, तेव्हा मी खात नाही. मला काही तुम्ही जेवले नंतर बघतो, वाटलं तर जेवतो, नाही तर चुप राहतो, कारण मला देऊन पोट भरतं. सत्य आहे, तुम्हाला सांगतो येशूला मी देतो असं, कारण माझ्याकडून प्रभू येशू देतो म्हणजे मी तेवढा भाग्य आहे. म्हणजे एका घरी आज हा अधिकार प्रभू येशूने मला दिला आहे, आणि ह्याच अधिकाराद्वारे मी आज प्रभूच्या राज्यामध्ये जिंदगी झिरो आहे. मी सांगतो झिरो आहे जिंदगी. चांगलं करा, आशीर्वाद हवं. बघा मला काही टेन्शन, मी कार्य करतो तर माझ्याकडे आपोआप होईल, पण मला तो दृष्टीचा विचार नाही करायचा. मला प्रभूने शिकवलेली गोष्टी आहेत ते घ्यायचं आणि इतरांना ते शिकवायचं. पुढे वाचा. त्यावेळेला नीतिमान त्याला उत्तर देईल की प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, किंवा तांदळे पाहून प्यायला दिले, परकी पाहून किंवा घरात घेतले, आणि तुम्हाला आजारी अथवा शाळेत पाहून किंवा आम्ही तुमच्याकडे आलो. वचन 40 शिवराजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खरे सांगतो की ज्या अर्थी तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूने एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. म्हणून हे काम कर. नर पैसा जास्त आहे ना, ते जोडीला येणार नाही ना, ते कोणत्या गरीबाला काहीतरी करा. एक छोटासा रूम बांधून द्या, तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल. एक रेशन पाणी भरून द्या, ते स्वर्गात जागा मिळेल. काहीतरी खायला द्या, स्वर्गात जागा मिळेल. येशूचं शिक्षणच ते आहे. मग त्या शिक्षणाकडे तुम्हाला जायचं, आणि जर ते शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्ही नक्कीच आशीर्वादी करणार. जोडीला येत असेल ते बघा, मेल्यावर खर्च करू नका, ते सगळं डुप्लिकेट आहे. मेल्यावर गरीबांना खायला द्या. आपले आई बाप केलेले असेल ना, त्यांच्या आत्म्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराचा मोठा आशीर्वाद तुम्हाला द्या. आठवणीसाठी कर. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. पुढे मग दावीद वचन म्हणे, ओ शांतग्रस्त हो, माझ्या पुढे निघा, आणि सैन्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. आज जर आपल्याला नरकात जायचं असेल तर दानधर्म बंद करा, आणि स्वर्गात जायचं असेल तर दानधर्माचा विचार करा. गरजवंत आपल्या ठिकाणी आहे, आम्हाला शिकायचं आहे. वचन 42 कारण भुकेला होतो तेव्हा तुम्हाला खावयास दिले नाही. मी भुकेला होता तेव्हा खायला देतो. तुम्हाला दिसते ना तो चाललाय, त्याच्याजवळ काय नाही, मी देतो नाही. 10 बाबा वडापाव तरी. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ते हिंमत नसेल, ते माझ्या जोडीला बसा फक्त, मी तुमच्या समोरच तुमचं दान तिकडे देतो. चला, माझा निचेचा खर्च माझा, पण करायला शिका. मी लहानपणापासून करत होता, म्हणून आज देवाने मला हे सगळं दिले, म्हणून मी मागत. कारण मला माहितीये माझा बाप माझ्या बरोबर आहे, तर हे पैसा नाही, धन आणि संपत्ती मला कामाची काय. आज माझ्या नजरेमध्ये जिथे बघायला गेलो ना, तर ताबडतोब येशू ख्रिस्ताचं दर्शन येते.
इतकं परमेश्वराची कृपेचं दान. मी तहानलेला होतो, तुम्हाला प्यायला पाणी नाही दिला. मी परका होतो, मला घरात घेतले नाही. उघडा होतो, मला वस्त्र दिले नाही. आजारी, बंदिशाळेत होतो, आजारी असेल त्याला भेटी द्या, पण कशी द्या? गेल्यावर नका भेटी, तो काय बघायला नाही. प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. त्यासाठी आजारी बंदिशाळेत होते त्याला, बरोबर. आणि तो सांगतो मला की तुमची आम्ही कधी सेवा केली नाही. आपण त्याला सांगतो की देवा मी तुझी सेवा कधी केली, पण त्यांनी सांगितलं निष्ठ. तेव्हा तो त्याला उत्तर दे, मी तुम्हाला सचेत सांगतो की ज्यावेळी या कनिष्ठाने कार्य केले नाही त्यावेळी ते मला केले नाही. हालेलुया. आपल्याला दिसते गरीब आहे, त्याला हाकलतो आपण, हा जा खाण्या पिणाऱ्याला बोलू दे, या 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 बसाला, बरोबर ना. कधी पण लक्षात सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि बघा नीतिमान सार्वकालिक जीवन. आपण नीतीने जीवन जगलं तर सुखी समाधान राहतील, आपल्याला टेन्शनच नाही. टेन्शन कोणाला? ज्याने गोर गरीबाचे विचार केले नाही, तेव्हा संपात आले. जमास केलं नाही तर खाणार तर रेशन भरलं नाही तर ते शिकायचं. हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया आपल्या स्वतःच्या जीवनासाठी परिवर्तन व्हावं आणि परमेश्वरची इच्छा पुऱ्या व्हावी. विशेष प्रार्थना सर्वमत लोकांमध्ये रेडिओ प्रभूचा आशीर्वाद द्यावा. प्रभूच्या सेवा कार्य करणाऱ्या हर एक व्यक्तीला प्रभू आशीर्वाद कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया.